नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचे माझ्या गणित गप्पा ह्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे 5th स्टँडर्डची मॅथ्स ऑलिम्पियाड, त्यातील चॅप्टर नंबर 9 लॉजिकल रिझनिंग. या व्हिडिओमध्ये मी क्वेश्चनचे सोल्युशन काढण्याच्या काही इझी ट्रिक्स सांगितल्या आहेत. ते पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर मग मित्रांनो, क्वेश्चनला सुरुवात करूया. क्वेश्चन नंबर 16. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल बी ऑब्टेन आफ्टर रोटेटिंग द फिगर 3 1/4 टर्न टुवर्ड्स दी राईट. ओके, बघा या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि त्या फिगरला आपल्याला 3 1/4 मध्ये रोटेट करायचं आहे आणि डायरेक्शन दिलेली आहे टर्न टुवर्ड्स दी राईट. राईट साईडला आपल्याला रोटेट करायचं आहे. ओके, ह्या डायग्रामची राईट साईड काय येईल ही आणि लेफ्ट साईड ही. ॲरो कुठे दिलेला आहे डाऊनला आणि तो आपल्याला राईटला टर्न करायचा आहे, तर राईट डायरेक्शन ही येईल. ओके, आपल्याला किती रोटेट करायचं आहे, फ्रॅक्शन दिलेला आहे आपल्याला 3 1/4. आता हा आपल्याला या ठिकाणी मिक्स फ्रॅक्शन दिलेला आहे. ओके, त्यातील 3 हा जो आहे होल पार्ट आहे, म्हणजे ही जी गिवन फिगर आहे 3 टाइम्स कम्प्लिटली रोटेट होईल आणि आहे त्याच पोझिशनला येऊन थांबेल. आणि फ्रॅक्शनल पार्ट दिलेला आहे 1/4. ओके, आता ही जी दिलेली डायग्राम आहे, तर ही सपोज एक होल डायग्राम आहे आणि ही होल डायग्राम 4 पार्ट्समध्ये म्हणजे 4 डायरेक्शनला रोटेट होणार आहे. 1/4चा मिनिंग काय की 4 टाइम्स ती रोटेट होऊन पुन्हा ती आहे त्या पोझिशनवरती येईल. म्हणजे जर सपोज या ठिकाणी हा ॲरो आहे, ही डायग्राम 1 टाइम रोटेट होईल, 2 3 टाइम्स रोटेट होईल. हा झाला त्याचा होल पार्ट. आणि आता फ्रॅक्शनल पार्ट 1/4 दिलेला आहे. तर 1/4 म्हणजे काय, ही जी गिवन डायग्राम आहे ॲरोची, तर ही 1 टाइम रोटेट होईल. त्यावेळेस तिचं फेस कुठे असेल, वेस्ट डायरेक्शनला असेल. म्हणजे ही जी मिळणारी डायग्राम आहे ही राईट टर्न 1/4 टाइम्स म्हणजे 1 टाइम मूव्ह होणार आहे. ओके, तर हा जो ॲरो आहे, या ॲरोची डायरेक्शन कुठे मिळेल आपल्याला, ईस्टला. तर बघा या पद्धतीने आपल्याला ही डायग्राम मिळेल. यात एक ट्रायंगल दिलेला आहे आणि लेटर्स दिलेले आहेत. आता बघा हा जो ॲरो आहे हा ह्या डायरेक्शनला मूव्ह होतो आहे, म्हणजे हा जो ट्रायंगल आहे, शेडेड ट्रायंगल, हा कुठे जाईल, अपवर्डला. ओके, त्यानंतर हा जो लेटर आहे डी हा लेटर कसा दिसेल, दिसन, आणि सी हा लेटर असा दिसणार आहे. तर दिलेली ही जी गिवन डायग्राम आहे, तर ही गिवन डायग्राम राईट टर्नला जर घेतली तर आपल्याला ह्या अशी डायग्राम मिळणार आहे. ऑप्शनमध्ये आहे का अशी डायग्राम, येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे, म्हणून ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 17. विच ऑफ द फॉलोइंग स्क्वेअर मस्ट बी अनशेडेड मेक द गिवन फिगर सिमेट्रिकल अलॉंग दी डॉटेड लाईन. ओके, बघा आपल्याला ही एक डायग्राम दिलेली आहे आणि त्या डायग्राममधून एक सिमेट्रिकल लाईन ड्रॉ केलेली आहे. ह्या लाईनमुळे आपल्याला मिळणारी डायग्राम ही सिमेट्रिक मिळणार आहे. पण यात एक जो स्क्वेअर आहे तो अनशेडेड स्क्वेअर आहे. तर तो कोणता स्क्वेअर अनशेडेड आहे ते आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचं आहे. बघा, जर सपोज ही सिमेट्रिकल लाईन असेल तर यामुळे मिळणारी ही जी डायग्राम आहे, ह्या डायग्रामला आपल्याला वरची सिमेट्रिक डायग्राम पाहिजे आहे. ओके, तर बघा या ठिकाणी हा जो स्क्वेअर आहे हा 2 ट्रायंगल्समध्ये डिवाईड झालेला आहे. दोघी कसे आहे, शेडेड. त्यानंतर हे दोघं स्क्वेअर्स एकमेकांना सिमेट्रिक आहेत. या लाईनमुळे मिळणारे हे 2 स्क्वेअर सिमेट्रिक येतील. हे दोघं कसे आहे, अनशेडेड आहे. या ठिकाणी हे दोघं ट्रायंगल्स अनशेडेड आहेत. त्यानंतर हा मिळणारा
स्क्वेअर आणि हा मिळणारा पी, हे दोघं कसे आहेत, सिमेट्रिक आहेत. पण या ठिकाणी पी हा जो स्क्वेअर आहे हा काय आहे, शेडेड आहे. तर आपल्याला सिमेट्रिक डायग्राम मिळण्यासाठी हा जो स्क्वेअर आहे पी स्क्वेअर, या ठिकाणी हा पण काय पाहिजे होता, शेडेड हवा होता. ओके, म्हणजे पी हा जो स्क्वेअर आहे तो शेडेड पाहिजे. त्यानंतरून आता मिळणारे सिमेट्रिक बघा, हे दोन स्क्वेअर सिमेट्रिक आहेत, हे शेडेड दोघं सिमेट्रिक आहेत. त्यानंतर हे दोघं शेडेड सिमेट्रिक आहेत, हे दोन अनशेडेड सिमेट्रिक आहेत, दोन ट्रायंगल्स अनशेडेड आहेत. त्यानंतर हा एस आणि हा क्यू हे दोघं एकमेकांना सिमेट्रिक आहेत. त्यानंतर हे दोन शेडेड स्क्वेअर सिमेट्रिक आहेत, अनशेडेड स्क्वेअर सिमेट्री आहे, दोन शेडेड ट्रायंगल्स सिमेट्रिक आहेत. शेडेड आर आणि हा शेडेड स्क्वेअर सिमेट्रिक आहेत, दोन ट्रायंगल्स अनशेडेड आहेत. ओके, तर या ठिकाणी कोणता एक स्क्वेअर अब्सेंट होता, मग अनशेडेड होता. तर पी हा जो स्क्वेअर आहे तो स्क्वेअर अनशेडेड होता. आपल्याला तेच विचारलं आहे, विच ऑफ द फॉलोइंग स्क्वेअर मस्ट बी अनशेडेड टू मेक द गिवन फिगर सिमेट्रिक अलॉंग द डॉटेड लाईन्स. दिलेली डायग्राम ही सिमेट्रिक होण्यासाठी कोणता स्क्वेअर अनशेडेड होता. तर या ठिकाणी पी हा स्क्वेअर जो आहे तो अनशेडेड होता. तर या ठिकाणी करेक्ट ऑप्शन काय येईल, मग पी, ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 18. सिलेक्ट द करेक्ट मिरर इमेज ऑफ दी गिवन फिगर. ओके, या ठिकाणी आपल्याला एक फिगर दिलेली आहे आणि आपल्याला त्याची मिरर इमेज काढायची आहे. मिरर इमेजमध्ये आपण शिकलो आहे, मिररच्या जवळचा जो पार्ट असतो तो मिररच्या जवळ मिळतो. म्हणजे आता एम हा मिररपासून जवळ आहे, तर मिररच्या ह्या इकडच्या डायग्राममध्ये मिळणारा एम पण कसं असेल, या मिररपासून जवळचा भाग असेल. ए हा मिररपासून लांब आहे, या ठिकाणी ए लांब मिळेल. ओके, ट्रायंगल, शेडेड ट्रायंगल मिळेल आपल्याला. मिरर इमेज ही अशी मिळेल. ऑप्शनमध्ये आहे का अशी इमेज? येस, या ठिकाणी ऑप्शन एमध्ये आन्सर दिसतं आहे, ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 19. नीतू इज फेसिंग साऊथ ईस्ट. शी टर्न 90 डिग्री क्लॉकवाईज अँड देन 135 अँटी क्लॉकवाईज. इन विच डायरेक्शन शी फेसिंग नाव. ओके, नीतू आता सध्या कुठे तोंड करून उभी आहे? साऊथ ईस्ट डायरेक्शनला. तिने सगळ्यात अगोदर 90 डिग्री क्लॉकवाईज टर्न झाली ती, त्यानंतर 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज टर्न झाली. हे क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज टर्न झाल्यानंतरून तिचं फेस कुठे असेल हे आपल्याला विचारलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी मी डायरेक्शन्स ड्रॉ करते. सगळ्यांना माहिती आहे, नॉर्थ डायरेक्शन ही वर असते, साऊथ डायरेक्शन खाली असते, राईटला ईस्ट डायरेक्शन असते, राईटला ईस्ट डायरेक्शन असते आणि लेफ्टला वेस्ट डायरेक्शन असते. ओके, यात मधल्या सब डायरेक्शन्स NE, NW, SE आणि SW. ओके, बघा काय सांगितलेलं आहे, नीतू इज फेसिंग साऊथ ईस्ट. नीतू साऊथ ईस्ट डायरेक्शनला फेस करून उभी आहे. नीतूचं फेस कुठे आहे? साऊथ ईस्ट डायरेक्शनला. ओके, आता सगळ्यात अगोदर अँगल्स सांगते मी तुम्हाला. ईस्ट डायरेक्शन आणि नॉर्थ डायरेक्शन यांच्यामध्ये किती डिग्रीचा अँगल आहे? 90 डिग्रीचा. आणि यामध्ये ही जी सब डायरेक्शन आहे, हा अँगल कितीचा आहे? 45 डिग्रीचा. ओके, 45 + 45 म्हणजेच किती झाला? 90 डिग्री. ओके, सेम हे सगळे अँगल्स किती डिग्रीजचे आहेत? 45 डिग्रीचे आहेत. ओके, तर आता नीतूचं फेस साऊथ ईस्ट डायरेक्शनला आहे आणि ती 90 डिग्री
क्लॉकवाईज मूव झाली आहे. क्लॉकवाईज मीन्स या डायरेक्शनने. ओके, किती 90 डिग्रीज. 90 डिग्रीज म्हणजे काय 45 + 45 90 डिग्रीज. आता तिचं फेस कुठे आहे साऊथ वेस्ट डायरेक्शनला. पुन्हा ती इथं फेस झाल्यानंतरून अँटी क्लॉकवाईज 135 डिग्री मूव झालेली आहे, टर्न झाली आहे. अँटी क्लॉकवाईज म्हणजे आता या डायरेक्शनने आपल्याला टर्न व्हावं लागेल. ओके, तिचं फेस कुठे आहे साऊथ वेस्ट डायरेक्शनला. ओके, 45 + 45 90, 90 + 45 135 डिग्री. म्हणजे तिचं फेस कुठे असेल बघा 45 + 45 90, 90 + 45 या डायरेक्शनने ती काय होते आहे आता टर्न होते आहे अँटी क्लॉकवाईज. तर 135 डिग्री ती अँटी क्लॉकवाईज टर्न झालेली आहे. त्यावेळेस तिचं फेस कुठे आलं ईस्ट डायरेक्शनला. तर आपल्याला हेच विचारलेलं आहे की ती पहिल्यांदा क्लॉकवाईज डायरेक्शनने 90 डिग्री टर्न झाली, त्यावेळेस तिचं फेस साऊथ वेस्टला होतं. साऊथ वेस्ट डायरेक्शनपासून ती 135 डिग्री अँटी क्लॉकवाईज डायरेक्शनला टर्न झाली, त्यावेळेस तिचं फेस कुठे असेल तर कुठे मिळालं आपल्याला ईस्ट डायरेक्शनला. ओके, आन्सर काय येईल मग ईस्ट. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर ईस्ट? येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 20. सम लेटर आर नंबर 1 2 3 4 and 5 are as given. Arrange the letter to form a meaningful English word and select it category from the options. ओके, बघा या ठिकाणी काही लेटर्स दिले आहे आणि त्यांना नंबरिंग दिलेलं आहे त्या लेटर्सला. आणि आपल्याला ह्या लेटर्सपासून काहीतरी इंग्लिश मिनिंगफुल वर्ड तयार करायचा आहे. आणि तो जो येणारा वर्ड आहे तो कोणत्या कॅटेगरीत येतो तर तो ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा या ठिकाणी आपल्याला वर्डच्या कॅटेगरीज दिल्या आहे. पहिला ऑप्शन दिलेला आहे फ्रूट. या लेटर्सपासून फ्रूट तयार होतं आहे का? फ्रूटचं नाव नाही. फ्लॉवर, फ्लॉवरचं नाव तयार होतं आहे का? नाही. व्हेजिटेबल्स नाही. ॲनिमल, झेब्रा, ह्या लेटर्सपासून झेब्रा हा वर्ड तयार होतो आहे. ओके, झेब्रा हा वर्ड तयार होतो आहे आणि झेब्रा हा कोणत्या कॅटेगरीत येतो मग? ॲनिमल्सच्या. म्हणून या ठिकाणी करेक्ट आन्सर काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 21. इन अ सर्टन कोड लँग्वेज ABLE is written as, tail is written as, male is written as. How will metal be written in that code language? ओके, बघा ABLE साठी कोड लँग्वेज दिलेली आहे त्यांनी C+%. TALE साठी काय दिलेलं आहे आपल्याला $, प्लस. ओके, त्यानंतर MALE मेलसाठी स्टार, प्लस आणि %. आणि आपल्याला काय विचारलेलं आहे मेटल METAL विचारलेलं आहे. ओके, बघा या ठिकाणी ए साठी काय आहे A इज इक्वल टू हॅश. बघा ए साठी काय आहे हॅश. त्यानंतर आपल्याला M लागणार आहे. M साठी M काय शो करतो आहे स्टार. E काय शो करतो आहे बघा %, शो करतो आहे E. त्यानंतर T
टी काय शो करतो आहे, डॉलर साईन शो करतो आहे, ए हॅश आणि एल काय शो करतो आहे, प्लस साईन. एल काय शो करतो आहे, प्लस. तर कसं साईन मिळेल मग आपल्याला मेटल या वर्डसाठी कोड लँग्वेजमध्ये कसं लिहू शकतो आपण, स्टार, त्यानंतर पर्सेंटेज, डॉलर साईन, हॅश आणि प्लस साईन. मेटल या वर्डसाठी आपल्याला ही कोड लँग्वेज मिळते आहे. ऑप्शनमध्ये आहे का असं आन्सर, चेक करा. येस, या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 22. प्रिया इज द मदर ऑफ स्नेहा. म्हणजेच प्रिया ही कोण आहे, मदर आहे. प्रिया नाव आहे मदरचं आणि तिची डॉटर कोण आहे, स्नेहा. प्रिया इज द मदर ऑफ स्नेहा. स्नेहाची मदर प्रिया आहे. स्नेहा इज द सिस्टर ऑफ राजेश. स्नेहा इज द सिस्टर ऑफ राजेश. राजेशची सिस्टर कोण आहे, स्नेहा. म्हणजे स्नेहाचा ब्रदर कोण आहे, राजेश. राजेशची सिस्टर स्नेहा आहे. ओके, किंवा स्नेहाचा ब्रदर राजेश आहे, सेम. राजेश इज द सन ऑफ विपुल. राजेश इज द सन ऑफ विपुल. विपुलचा मुलगा राजेश आहे. विपुलचा मुलगा राजेश. म्हणजे विपुल काय आला, फादर. कोणाचे, राजेशचे. राजेशचे फादर कोण आले, विपुल आले. ओके, म्हणजे प्रियाला 2 चाइल्ड आहेत. एक स्नेहा नावाची मुलगी आणि एक राजेश नावाचा मुलगा. आणि विपुल हे फादर आहेत कोणाचे, राजेशचे फादर आहेत. म्हणजे विपुलला पण 2 चाइल्ड आहेत, स्नेहा डॉटर आणि राजेश सन. ओके, तर आपल्याला कोणामध्ये रिलेशन विचारले बघा. हाऊ इज प्रिया रिलेटेड टू विपुल. तर प्रिया आणि विपुल यांच्यामध्ये रिलेशन काय आहे बघा. हे दोघं काय येतील मग, या दोघांचे मुलं जर राजेश आणि स्नेहा आहेत तर हे दोघं काय येतील, हजबंड वाईफ. राजेश आणि स्नेहाचे मदर आणि फादर जर प्रिया आणि विपुल आहे तर ह्या दोघांमधलं रिलेशन विचारलेलं आहे, प्रिया आणि विपुल. तर प्रिया ही विपुलची कोण येईल, वाईफ. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर, येस. या ठिकाणी ऑप्शन ए मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन ए इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 23. हाऊ मेनी पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ वन डॉल अँड वन ड्रेस इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन डॉल्स अँड ड्रेसेस. ओके, बघा या ठिकाणी एक डॉल हे प्रत्येक एक ड्रेस एका वेळेस वेअर करते आहे. तर असे किती ड्रेस आहेत, हे 6. म्हणजे ही जी एक डॉल आहे ही 6 टाइम्स एक ड्रेस वेअर करेल. तशीच ही दुसरी डॉल पुन्हा 6 टाइम्स हे सगळे ड्रेस वेअर करेल. नंबर ऑफ डॉल्स किती आहेत, 1 2 3 4 5 6 डॉल्स आहेत. ड्रेसेस किती आहेत, 6 आहेत. प्रत्येक डॉल ही प्रत्येक ड्रेस 1 टाइम वेअर करेल. म्हणजेच ह्या सगळ्या डॉल्स हे सगळे ड्रेस किती वेळेस वेअर करतील हे काढण्यासाठी काय करावं लागेल, 6 × 6. आन्सर काय मिळेल, 36. ओके, तर आपल्याला तेच विचारलेलं आहे. हाऊ मेनी पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ वन डॉल अँड वन ड्रेस इच कॅन बी फॉर्म फ्रॉम द गिवन डॉल्स अँड ड्रेसेस. तर हे कॉम्बिनेशन किती टाइम्स होईल मग, 36 टाइम्स होईल. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 36, येस. या ठिकाणी ऑप्शन डी मध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 24.
रीड द गिवन इन्फॉर्मेशन केअरफुली अँड आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. चिनू लाईक व्हॉलीबॉल अँड बास्केटबॉल ओनली. Pintu like basketball and cricket only. Rahul like badminton and swimming only. Ram like swimming, basketball and volleyball only. Which game is most liked by the students? ओके, या ठिकाणी आपल्याला एक चार्ट तयार करावा लागेल. या ठिकाणी किती 4 फ्रेंड्स दिलेले आहे. कोण कोण आहे? चिंटू, पिंटू, राहुल आणि राम. आणि गेम्सचे नावं दिलेले आहेत. गेम्स कोणते कोणते? चिंटूला कोणते गेम्स आवडतं आहे? व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल. ओके, चिंटूला व्हॉलीबॉल आणि बास्केटबॉल आवडतो आहे. त्यानंतर पिंटूला बास्केटबॉल आणि क्रिकेट. बास्केटबॉल आणि क्रिकेट. पिंटूला बास्केटबॉल आणि क्रिकेट आवडतो आहे. राहुल लाईक बॅडमिंटन अँड स्विमिंग. बॅडमिंटन अँड स्विमिंग. ओके, राहुलला बॅडमिंटन आणि स्विमिंग आवडतं आहे. आणि राम लाईक स्विमिंग, बास्केटबॉल अँड व्हॉलीबॉल. स्विमिंग, बास्केटबॉल अँड व्हॉलीबॉल. ओके, आपल्याला क्वेश्चन काय विचारलेला आहे? विच गेम इज मोस्ट लाईक बाय द स्टुडंट. तर कोणत्या स्टुडंट्सला सगळ्यात जास्त, तर स्टुडंट्सला सगळ्यात जास्त आवडीचा गेम कोणता आहे? बघा, या ठिकाणी 3 जे स्टुडंट्स आहेत त्या 3 स्टुडंट्सला बास्केटबॉल आवडतो आहे, 2 स्टुडंट्सला व्हॉलीबॉल आवडतो आहे, एकाच स्टुडंटला फक्त क्रिकेट आवडतो आहे, बॅडमिंटन पण एकालाच आवडतो आणि स्विमिंग 2 जणांना आवडतो आहे. तर सगळ्यात जास्त आवडणारा गेम कुठला आहे मग? बास्केटबॉल. ओके, ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? बास्केटबॉल. येस, या ठिकाणी ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 25. सिलेक्ट द ऑड वन आउट. ओके, या ठिकाणी आपल्याला 4 ऑप्शन्स दिलेले आहे आणि त्यांच्यामधून कोणती फिगर ही ऑड वन आउट आहे, कोणतं ऑप्शन ऑड वन आउट आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ऑप्शन एमध्ये काय दिलेलं आहे? आपल्याला पेंटॅगॉन दिला आहे आणि मध्ये 5 डायरेक्शनला ॲरोज दिले आहेत. बघा, पेंटॅगॉनला 5 लाईन्सचा बनतो पेंटॅगॉन आणि मध्ये ॲरोज पण किती दिलेले आहेत? 5 ॲरोज दिलेले आहेत. ओके, त्यानंतर सेकंड डायग्राम दिलेली आहे. या ठिकाणी हेक्झॅगॉन दिलेला आहे. हेक्झॅगॉन 6 लाईन्सपासून बनलेला असतो आणि या ठिकाणी ॲरोज पण किती दिलेले आहे? 6, 4, 5 आणि 6. ओके, ऑप्शन 3मध्ये स्क्वेअर दिलेला आहे. स्क्वेअर हा 4 लाईन्सचा बनलेला असतो आणि आतमध्ये ॲरोज पण किती आहेत? 4 ॲरोज दिलेले आहेत. त्यानंतर ऑप्शन डी मध्ये ट्रायंगल दिला आहे. ट्रायंगल हा 3 लाईन्सचा बनलेला असतो, 1, 2 अँड 3 आणि मध्ये ॲरोज 4 दिलेले आहेत. तर या ठिकाणी बघा, ऑप्शन एमध्ये सेम लाईन्सचा म्हणजे जेवढ्या लाईन्स आहेत तेवढे ॲरो दिलेले आहेत ऑप्शन ए, बी आणि सीमध्ये. पण ऑप्शन डीमध्ये ट्रायंगल्समध्ये 3 लाईन्स आहेत तर आतमध्ये ॲरोज 3 द्यायला हवे होते, पण या ठिकाणी 4 ॲरोज दिलेले आहेत. म्हणून ही डायग्राम कशी आहे? या बाकी डायग्राम्सपेक्षा ऑड वन आउट आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 26. सिलेक्ट द मिसिंग नंबर इफ अ सर्टन रूल इज फॉलोड आयदर रो वाईज ऑर कॉलम वाईज. ओके, या ठिकाणी आपल्याला एक मिसिंग नंबर आहे तो काढायचा आहे आणि यात आपल्याला रो वाईज किंवा कॉलम वाईज काहीतरी रिलेशन आहे किंवा काहीतरी रूल लावायचे आहेत आणि तेच रूल सगळ्या ठिकाणी आपल्याला फॉलो करायचे आहेत. तर मी या रो वाईज रूल अप्लाय करते. बघा, यांचं जर मल्टिप्लिकेशन केलं 7 मल्टिप्लाय बाय 5 35, 35 प्लस 2 37 मिळतो. सेम 8 4 जा 32, 32 प्लस 7 जर केलं तर 39 मिळतं.
तोच रूल आता आपल्याला याच्यात थर्ड रोसाठी पण लावायचा आहे. 9 7 जा 63, 63 प्लस 6 69. तर मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल? 69. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन सी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 27. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन विल कम्प्लीट द गिवन फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला ही फिगर दिलेली आहे आणि ऑप्शन्समध्ये पण हा जो मिसिंग पार्ट आहे तर तो दिलेला आहे. ह्या मिसिंग पार्टवरती ऑप्शनमधून कोणता ऑप्शन करेक्ट येईल तो आपल्याला चूज करायचा आहे. तर ऑप्शन ए या ठिकाणी मिसिंग प्लेसवरती जर आपण प्लेस केला तर डायग्राम कंप्लीट होईल. या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे ए. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 28. फाइंड द मिसिंग नंबर इन द गिवन नंबर पॅटर्न. ओके, या ठिकाणी आपल्याला नंबर पॅटर्न दिलेला आहे आणि मिसिंग प्लेस दिलेली आहे. तर ह्या मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय येईल ते आपल्याला काढायचं आहे. बघा, 224 डिवाइड बाय 2 जर केलं तर आपल्याला 112 मिळतो. 112 डिवाइड बाय 2 जर केलं तर आन्सर 56 मिळतं. त्याच पद्धतीने 56 डिवाइड बाय 2 जर केलं, 2 2 जा 4, 1 उरला 16, 2 8 जा 16. मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय नंबर येईल? 28. 28ला जर 2ने डिवाइड केला तर 14, 14ला 2ने डिवाइड केला तर 7 मिळतो. म्हणजे मिसिंग प्लेसच्या जागेवरती काय मिळाला? 28. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 28? येस, या ठिकाणी ऑप्शन सीमध्ये आन्सर ऑप्शन डीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 29. हाऊ मेनी मिनिमम नंबर ऑफ स्ट्रेट लाईन आर रिक्वायर्ड टू मेक द गिवन फिगर? ओके, या ठिकाणी आपल्याला दिलेली फिगर आहे त्यामध्ये स्ट्रेट लाईन्स किती आहेत ते आपल्याला काउंट करायचे आहेत. सगळ्यात अगोदर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. नंबर ऑफ स्ट्रेट लाईन्स किती मिळाल्या गिवन फिगरमध्ये? 10. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर? येस, या ठिकाणी ऑप्शन बीमध्ये आन्सर दिसतं आहे. ऑप्शन बी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन नंबर 30. हाऊ मेनी सच थ्रीज आर देअर इन द गिवन अरेंजमेंट, ईच ऑफ विच इज इमिडिएटली प्रेसिडेड बाय 2 अँड इमिडिएटली फॉलोड बाय 1? ओके, बघा क्वेश्चनचा मिनिंग लक्षात घ्या. काय सांगितलं आहे? हाऊ मेनी सच थ्रीज आर देअर इन द गिवन अरेंजमेंट, ईच ऑफ विच इज इमिडिएटली प्रोसीड बाय 2 अँड इमिडिएटली फॉलोड बाय 1. 3 हा नंबर असा किती वेळेस आलेला आहे की ज्याच्या अगोदर प्रेसिडेड बाय 2, ज्याच्या अगोदर म्हणजे 3च्या अगोदर 2 अँड इमिडिएटली फॉलोड बाय 1 आणि 3ला लगेच इमिडिएटली 1 फॉलोड करतो आहे. ही अशी कंडिशन या गिवन अरेंजमेंटमध्ये किती टाईम्स आलेली आहे ते आपल्याला काउंट करायचं आहे. म्हणजे 2 3 1. ओके, चला तर मग काउंट करूया. बघा, 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1 2 3 1. किती टाईम्स मिळालं बघा? 1 2 3 4 5 टाईम्स मिळाली आहे ही अरेंजमेंट. ऑप्शनमध्ये आहे का आन्सर 5? नाही, ऑप्शनमध्ये आन्सर नाही आहे. पण ऑप्शन डी दिलेला आहे, मोर दॅन 4. 5 टाईम्स आलेली म्हणजेच काय? 5 हा काय आहे? मोर दॅन 4. 4पेक्षा मोठा आहे किंवा जास्त आहे. म्हणून करेक्ट ऑप्शन काय येईल? ऑप्शन डी इज अ करेक्ट ऑप्शन येईल. ओके, थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. अशा सोप्या पद्धतीने आपण पुढील व्हिडिओ पण पाहणार आहोत. पुढील व्हिडिओ पण मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. तोपर्यंत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. पुन्हा लवकरच भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.